नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये टोटल या ठिकाणी 4 प्रकरण अभ्यासले. 5वं प्रकरण डेथ ऑफ पार्टनर आहे, ते नंतर अभ्यासणार आहोत. आता हे 6वं प्रकरण आपण अभ्यासत आहोत, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण सिंपल डिझोल्युशनचे प्रॉब्लेम अभ्यासले. त्यामध्ये रियलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट तयार केलं होतं. आता हा प्रॉब्लेम आहे तो ऑल पार्टनर इन्सॉल्वंट्स आहे, लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम तुमचा पेज नंबर टेक्स्टबुक मधलं 239 पेजवरच हा 3ऱ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहायचा आहे. 239 पेज 3ऱ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम. आणि या ठिकाणी त्याचा आन्सर आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. इथं आपल्याला या ठिकाणी पहिला अकाउंट रियलायझेशन अकाउंट तयार केलेले, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेले, तिसरं कॅश अकाउंट तयार केलेलं आहे, चौथं क्रेडिटर्स अकाउंट तयार केलेलं आहे, 5वं डेफिशियन्सी अकाउंट तयार केलेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये छोटासा बदल आहे की बिल्स पेबल, हे जे बिल्स पेबल आहे ते अकाउंट तयार केलेलं नाही. बिल्स पेबलचा बॅलन्स आपण क्रेडिटर मध्येच ऍड केलेला आहे. तो बदल लक्षात घ्या, कारण इथं जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण क्रेडिटर अकाउंट एकच तयार केलेलं आहे. सुरुवातीला बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. 3ऱ्या क्रमांकाचा हा प्रॉब्लेम आहे. दिनेश, मंगेश अँड रमेश आर पार्टनर्स sharing profit and loss ratio 2:1. म्हणजे तिथं रेशो देत असताना लक्षात घ्या आपल्याला 2:1 म्हणजे 2+2+1 5. लक्षात घ्या, 5 ने भागायचं, या ठिकाणी 2 ने आणि 2 ने 1 ने गुणायचं आहे, ते लक्षात घ्या. They decided the firm was dissolved, संस्था डिझॉल्व्ह केलेली आहे, बंद केलेली आहे ऑन 31 मार्च 2018. खाली आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेलं आहे, ते अगोदर आपण ट्रान्सफर करणार आहोत, पोस्टिंग करणार आहोत आणि नंतर मग या ठिकाणी आपण हा खालच्या ऍडजस्टमेंट विचारात घेणार आहोत. बॅलन्स शीट बघा, 31 मार्च 2018 दिलेला आहे. लायबिलिटी साइडला या ठिकाणी कॅपिटल दिलेला आहे, दिनेश, मंगेश आणि रमेश. आपण पार्टनरची नावं टाकून घेऊ. या ठिकाणी दिनेश, मंगेश अँड रमेश हे तिन्ही पार्टनरची नावं या ठिकाणी आपण टाकलेली आहे. आणि मग कॅपिटलचा बॅलन्स पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन करू आपण, लक्षात घ्या. पहिला आहे दिनेशचा 26,000 रुपये, त्याच्या कॉलमला 26,000 रुपये दिनेशच्या लिहा. त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी मंगेशचा आहे 22,000 रुपये आणि रमेशचा आहे 18,000 रुपये. म्हणजे आपण कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर तिथंच लायबिलिटी साइडला क्रेडिटर आणि बिल्स पेबल ते एकत्र करू आपण. क्रेडिटरच्या आहेत 80,000 आणि बिल्स पेबलच्या आहेत 40,000. एकत्र दाखवू आपण ही लायबिलिटी. म्हणजे 80 अधिक 40 1,20,000 आपण क्रेडिटरलाच घेऊ, लक्षात घ्या. क्रेडिटरचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करा क्रेडिटला 1,20,000. दोन्ही एकत्र केले आपण, लक्षात घ्या. हे क्रेडिटर आणि बिल्स पेबल 1,20,000 एकत्र केलेले आपण. आता पुढं म्हणजे लायबिलिटी साइडचं पोस्टिंग झालं, कॅपिटलचा बॅलन्स ब्रॉट डाऊन केला, क्रेडिटरचा बॅलन्स पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन करून टाकला आपण. त्यानंतर पुढं असेट दिलेले आहेत. आता सर्व असेट या आपण रियलायझेशनच्या डेबिटला मूळ किमतीने बुक व्हॅल्यूने घेणार आहोत. फक्त कॅश जी काय असेल ती कॅश अकाउंटला किंवा इथं आपल्याला बँक अकाउंट दिलेला आहे, मग इथं बँक घ्या. कॅश न घेता बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिटला येईल, लक्षात घ्या. आता एक एक असेट आपण बघू. या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये बघा, बिल्डिंग 78,000 ते आपण रियलायझेशनच्या डेबिटला घेऊ. बिल्डिंग 78,000 इनर कॉलमला घ्या. त्यानंतर पुढं या ठिकाणी दिलेलं आहे कॉम्प्युटर 45,000 रुपये.
कॉम्प्युटर 45,000. त्यानंतर पुढे दिलेलं आहे या ठिकाणी डेटर्स 20,000 आणि गुडविल 35 दिलेला आहे. डेटर 20,000 आणि गुडविल 35,000. तर या 4 असेट आपण या ठिकाणी रिअलायझेशनच्या डेबिटला पाठवल्या होत्या. त्याची टोटल आउटर कॉलमला घ्या 1,78,000 रुपये. आउटर कॉलमला टोटल घ्या 1,78,000 रुपये. म्हणजे मूळ किमतीने असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला पाठवल्या होत्या, त्या आपण इथे ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता पुढं या ठिकाणी बॅलन्स शीटला जर तुम्ही बघितलं तर बँकेचा बॅलन्स 8,000 रुपये दिलाय. तो बँकेच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000 रुपये. म्हणजे बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिटला ब्रॉट डाऊन केला आपण 8,000 रुपये. आणि मग टोटल दिली आपल्याला बॅलन्स शीटची 1,86,000. 1,86,000. आता खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. द फर्म वॉज डिझॉल्व. आपली संस्था डिझॉल्व झालेली आहे लक्षात घ्या. त्यामध्ये खाली दिलेले आहेत असेट रिअलाइज. आता असेट आपण डेबिटला पाठवलेल्या होत्या, विकल्या की क्रेडिटला. या ठिकाणी बाय बँक अकाउंट, इथं या ठिकाणी लिहायचे बाय बँक अकाउंट आणि एक 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 असेट या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. विकलेली आहे ती. या ठिकाणी बिल्डिंग बघा 40,000. बिल्डिंग 40,000. त्यानंतर पुढे दिलेला आहे कॉम्प्युटर 30,000. पुढे दिलेला आहे डेटर्स 10,000 रुपये. आणि मग तिन्ही ह्याची बेरीज या ठिकाणी आपली येते 80,000 रुपये. असेट विकल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक 80,000 रुपये. मग बँकेच्या डेबिटला या ठिकाणी बघा आपण लिहिलेले बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 80,000 रुपये. अशा पद्धतीने आपण असेट विकल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन 80,000. ही झाली पहिली ऍडजस्टमेंट, तिचे इफेक्ट. आता दुसरी ऍडजस्टमेंट दिली आपल्याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट ₹2,000. 2,000 रुपये रिअलायझेशनचा खर्च दिलेला आहे. आता रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट लक्षात घ्या. रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट कंसात एक्सपेन्सेस रक्कम आहे 2,000. 2,000 रुपये. म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 2,000 एक्सपेंडिचर पेड केलेला. पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला बँक आणि दुसरा इफेक्ट बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 2,000 रुपये. अशा पद्धतीने आपण दुसरी पण ऍडजस्टमेंट आणि तिचे इफेक्ट केलेले आहेत. आता तिसरी महत्वाची ऍडजस्टमेंट ती नेक्स्ट पेज आहे बघा 240 पेज वरती. ऑल पार्टनर वेअर इन्सॉल्वंट. सर्व पार्टनर दिवाळखोर झालेले आहेत, इन्सॉल्वंट झालेले आहेत. लक्षात घ्या. द फॉलोइंग अमाउंट वॉज रिकव्हर्ड फ्रॉम देम. दिनेश ₹2,000 आणि मंगेश ₹2,000. म्हणजे दिनेश कडून 2,000 मिळाले, मंगेश कडून 2,000 मिळाले. आता त्याची एंट्री अगोदर बघा. पैसे मिळाले, एंट्री येणार आहे या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट 4,000 टू दिनेश 2,000 आणि टू मंगेश 2,000. म्हणजे आपल्याला 4,000 रुपये दिनेश आणि मंगेश कडून 2,000 रुपये 4,000 रुपये मिळाले. एंट्री येणारे बँक टू दिनेश टू मंगेश. आता बँकेच्या डेबिटला दिनेश आणि मंगेश 2,000 रुपये लक्षात घ्या. बँकेच्या डेबिट साइडला या ठिकाणी आपण ते पोस्टिंग करणार आहोत. टू दिनेश 2,000 आणि टू मंगेश 2,000. म्हणजे बँकेच्या डेबिटला दिनेश मंगेश, मग त्यांच्या क्रेडिटला बाय बँक, त्यांच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट दिनेशला 2,000, मंगेशला 2,000
रमेशला डॅश, म्हणजे बँकेच्या डेबिटला दिनेश मंगेश आणि त्यांच्या क्रेडिटला बाय बँक 2,000 रुपये. अशा पद्धतीने आपण त्यांच्या प्रॉपर्टी मधून आपल्याला 2,000 रुपये मिळालेले आहेत, त्याचं पोस्टिंग एंट्री केलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहे. आता महत्वाचं पहिलं अकाउंट तुमचं रिअलायझेशन अकाउंट आहे, ते क्लोज करू. त्याचा फरक पार्टनर कॅपिटलला घेऊ. पार्टनरचा फरक या ठिकाणी डेफिशियन्सी अकाउंटला घेऊ. नंतर बँकेचा फरक क्रेडिटर अकाउंटला घेऊ आणि शेवटी क्रेडिटरचा पण फरक डेफिशियन्सीला येणार आहे. चला तर मग या ठिकाणी आपण रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल जास्त आहे ती बघा, 1,78,000 आणि 2,000. या ठिकाणी 1,80,000. तीच क्रेडिटला 1,80,000. आता 1,80,000 मधून 80 गेले, फरक येणार आहे तुमचा 1,00,000. हा लॉस आलेला आहे. 3 ओळीवरती जाऊन बाय लॉस या ठिकाणी दिनेश मंगेश आणि शेवटी रमेश. तर हा लॉस 2,1 याने वाटायचा आहे, म्हणजे 1,00,000 या ठिकाणी बघा लक्षात घ्या, इथं मुद्दाम लिहितोय 1,00,000 भागिले 5, 5 दुने 10 आणि मग हे 4 शून्य इथं या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी रमेशचं रेशो 1 आहे. 20,000 गुणिले 1 20,000. मंगेशचा रेशो 2 आहे मधल्या पार्टनरचा, 20,000 गुणिले 2 40,000. आणि दिनेशचा रेशो पण 2 आहे, 20,000 गुणिले 2 40,000. म्हणजे लॉस आपण पार्टनरच्या या ठिकाणी तिघांना रेशो मध्ये वाटलेला आहे. रिअलायझेशनच्या क्रेडिटला दिनेश मंगेश रमेश त्यांचा लॉस त्यांच्या रेशो मध्ये वाटलेला आहे. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला पार्टनर, मग पार्टनरच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लॉस. पहिल्या पार्टनरला या ठिकाणी 40,000 आहे, दुसऱ्या पार्टनरला 40,000 आहे आणि तिसऱ्या पार्टनरला 20,000 आहे. तर अशा पद्धतीने लॉस आपण पार्टनरच्या डेबिटला या ठिकाणी रेशो मध्ये वाटलेला आहे. आता या ठिकाणी आपण पार्टनरच्या तिघांची पण दिनेश मंगेश रमेशची डेबिटची टोटल जास्त येते, क्रेडिटला फरक येतोय लक्षात घ्या. बघा रमेशच्या डेबिटची टोटल या ठिकाणी 20,000 आहे, तीच क्रेडिटला घेतली 20,000, वरती फरक आला 20 मधून 18 गेले 2,000. म्हणजे या ठिकाणी रमेश पार्टनरचा फरक 2,000 रुपये आलेला आहे. आता मधला पार्टनर या ठिकाणी मंगेशच्या डेबिटची टोटल 40,000, तीच क्रेडिटला घेतली 40,000. या 40 मधनं 22 अधिक 2 24 गेले, 40 मधून 24 गेले 16,000 रुपये या ठिकाणी मंगेशचे राहणार आहे. मंगेशचा फरक आला 16,000 रुपये. आता दिनेशच्या डेबिटची टोटल बघा या ठिकाणी 40,000 आहे, तीच क्रेडिटला घेतली 40,000 आहे. आता या 40 मधून 28,000 गेले, येणारा एक फरक तो आहे 12,000 रुपये. आणि त्या 12,000ला लक्षात घ्या, आपण नाव द्यायचंय बाय डेफिशियन्सी अकाउंट. म्हणजे पार्टनरच्या क्रेडिटला डेफिशियन्सी, तर डेफिशियन्सीच्या डेबिटला टू दिनेश टू मंगेश आणि टू रमेश. अशा पद्धतीने तिघांची नावं टाकून फरक येणार आहे बघा 12, 16, 2. 12,000, 16,000 आणि 2,000. 12, 16, 2. म्हणजे आपण पार्टनरच्या क्रेडिटला डेफिशियन्सी
तर डेफिशियन्सीच्या डेबिटला टू पार्टनर्स, तिघांची नावं फरक. तर या पद्धतीने आपण पार्टनरचा फरक डेफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आता कॅश किंवा बँक अकाउंट क्लोज करू, त्याचा फरक क्रेडिटरला पाठवू. बघू या ठिकाणी कॅश और बँकच्या डेबिटची टोटल जे असते ते बघा किती येते. कॅश और बँकेच्या डेबिटची टोटल जे असते ती या ठिकाणी 80 आणि 8 88 2 90 आणि 2 92,000 तीच क्रेडिटला घेऊ. 92,000 या 92 मधून 2,000 गेले, वरती फरक येणार आहे 90,000. तो पाठवला आपण बाय क्रेडिटर अकाउंट. 90,000 रुपये शिल्लक आहे, ती रक्कम आपण क्रेडिटरला देणार आहोत. मग आता बँकेच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर 90, तर बँकेच्या क्रेडिटला क्रेडिटर, तर क्रेडिटरच्या डेबिटला टू बँक अकाउंट. लक्षात घ्या, क्रेडिटरच्या डेबिटला टू बँक अकाउंट रक्कम आहे तुमची 90,000. म्हणजे या ठिकाणी 90,000 शिल्लक आहे, ते आपण क्रेडिटरला पाठवले. आता क्रेडिटर आणि बिल्स पेबल हे एकत्र केले. लक्षात घ्या, पहिलं सांगितलं तुम्हाला मी प्रॉब्लेम मध्ये 1,20,000 आहे. लक्षात घ्या, क्रेडिटर 80 अधिक बिल्स पेबल 40, 1,20,000 तयार केलेले आपण. लक्षात घ्या, एकत्र लायबिलिटी केलेली आहे, कारण अनेक अकाउंट तयार होतात म्हणून. तर या ठिकाणी क्रेडिटर तुमचे 1,20,000 आहेत, शिल्लक आपले 90,000 रुपये आहेत. मग या ठिकाणी टोटल करून क्रेडिटरचा फरक आपण डेफिशियन्सीला घेणार आहोत. लक्षात घ्या, बघा आता क्रेडिटरच्या या ठिकाणी क्रेडिटची टोटल 1,20,000, तीच डेबिटला घेतली 1,20,000 आणि 1,20,000तून 90,000 रुपये गेले, फरक येणार आहे 30,000 रुपये. तो फरक आपण टू डेफिशियन्सी अकाउंट, म्हणजे क्रेडिटरच्या डेबिटला डेफिशियन्सी 30,000 रुपये, क्रेडिटरच्या डेबिटला डेफिशियन्सी, तर डेफिशियन्सीच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर अकाउंट, बाय क्रेडिटर्स अकाउंट 30,000 रुपये. अशा पद्धतीने क्रेडिटरचा फरक आपण डेफिशियन्सीला घेतला, म्हणजे क्रेडिटरच्या डेबिटला डेफिशियन्सी, तर डेफिशियन्सीच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर 30,000 रुपये. आता सर्वात शेवटी तुमचं हे डेफिशियन्सी अकाउंट क्लोज होणं महत्वाचं आहे. बघा, डेफिशियन्सीच्या क्रेडिटची टोटल 30,000 येते, डेबिटची बघा बरं तेवढीच येते का, सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. 12,000 आणि 16,000, 12 16 28 आणि हे 2,000 रुपये 30,000. म्हणजे तुमच्या या ठिकाणी डेफिशियन्सीची सुद्धा टोटल डेबिट आणि क्रेडिटची 30,000 रुपये येत आहे. म्हणजे तुमचं या ठिकाणी डेफिशियन्सी अकाउंट सुद्धा टॅली होतंय, क्लोज होतंय. तर अशा पद्धतीने हा 239 पेजवरचा ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट चा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी टॅली केलेला आहे, क्लोज केलेला आहे. आणि डिझॉल्युशन मध्ये जर ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट हा प्रॉब्लेम आला तर रियलायझेशन अकाउंट आपण तयार केलेले, पार्टनर्स कॅपिटल केलेला आहे, बँक अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट आणि सगळ्यात शेवटी डेफिशियन्सी अकाउंट तुमचं क्लोज होतंय. परत एकदा ऐका, हे क्लोज कसं करायचं. रियलायझेशनचा फरक पार्टनरला, रियलायझेशनचा लॉस पार्टनरला द्या, पार्टनर कॅपिटलचा फरक हा डेफिशियन्सी अकाउंटला पाठवा. लक्षात घ्या, पार्टनरचा फरक डेफिशियन्सीच्या डेबिटला येईल बघा. नंतर बँकेतली जी काही शिल्लक रक्कम आहे ती क्रेडिटरला द्या, म्हणजे ती क्रेडिटरच्या डेबिटला येईल. आणि क्रेडिटरचा फरक डेफिशियन्सीला पाठवायचा आणि सगळ्यात शेवटी तुमचं डेफिशियन्सी अकाउंट क्लोज होत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंटचे 2-3 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बाकीचे प्रॉब्लेम पण स्वतः एक्झरसाइज मधले सेल्फ स्टडी करा. काही शंका असतील तर विचारा, परंतु विद्यार्थी मित्रांनो झालेले सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा.
काही शंका आल्या तर या ठिकाणी तुम्ही विचारा, ऍडजस्टमेंटच्या बाबतीत असू द्या किंवा इतर प्रॉब्लेमच्या बाबतीत असू द्या, परंतु या ठिकाणी सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा आणि आपण याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो पण बघणार आहोत. परंतु डिझॉल्युशनचे सगळे प्रॉब्लेम यामध्ये सिंपल डिझॉल्युशन आहे, त्याला रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बँक अकाउंटच तयार करावं लागतं. ऑल पार्टनर मध्ये डेफिशियन्सी अकाउंट महत्वाचं आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण डिझॉल्युशनचे पण प्रकार अभ्यासलेले आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण थांबत आहोत. कुणाला काही शंका असतील तर बिनधास्त विचारा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.